फलटण, आवाज जनतेचा. हॅलो फलटणकर, मी तुमच्यातलाच एक तुमचा मित्र इंद्रा तुमच्या सर्वांचं रोकठोकमध्ये स्वागत करतो. आज आपल्याकडे आलेले आहेत पाहुणे म्हणून शिवरूपराजे खर्डेकर. हे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे तालुकाचे अध्यक्ष आहेत आणि इतकंच नाही तर डिस्ट्रिक्ट बँक सातारा डिस्ट्रिक्ट बँकेचे संचालक आहेत आणि माजी सभापती पण होते. तर चला मग घेऊया खास मुलाखत. नमस्कार. नमस्कार. तर माझा पहिला प्रश्न हा आहे की फलटणमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप यांची युती आहे, शिवसेना वेगळं त्यांची लढती, पण मग विधान परिषदचे जे आमदार आहेत ते शिवसेनेच्या मंचावर दिसतात. याबद्दल तुम्ही काय सांगाल? ह्याबद्दल सांगायचं विषयच राहत नाही. मी नेहमी सांगत आलो आहे, आमच्या नेतृत्वाला सांगत आलो आहे, केव्हा आमच्या जिल्हाध्यक्षाला सांगत आलो आहे की जे हे आमदारच्या बाबतीत तुम्ही मला आत्ता विचारताय ते टेक्निकली आमच्या पक्षात आहे आणि प्रॅक्टिकली आमच्याबरोबर कधीच नाही. आजची परिस्थिती आम्ही घड्याळ चिन्हावर उभा आहे तरी ते घड्याळ चिन्हाचेच आमदार असून आमच्याबरोबर नाहीत. आणि ह्याच्यापेक्षा 11 महिन्यापूर्वी जेव्हा सचिन पाटलांना घड्याळ चिन्हावर आमदारकी लढवली तेव्हा पण ते आमच्याबरोबर नव्हते, परंतु त्यांनी आता एक पाऊल पुढं गेल्यात आणि ह्याच्या आधी ते घरातच होते. आता ते शिवसेनाच्या स्टेजवर जाऊन सभा करतात किंवा आता गलीगलीमध्ये शिवसेनाचे गमजे घालून फिरतात. आता ह्याचं निर्णय नेतृत्वाने घ्यावं, आम्हाला त्यांचं फरक पडत नाही का. राष्ट्रवादी आणि भाजप जसं आमदारकीला आमची युती होती तसंच आम्ही नगरपालिकेला ठेवली आणि आमचं युतीच्या आम्ही कॉन्फिडंट आहे. तर माझा पुढचा प्रश्न हा आहे की विरोधकांकडून कायम म्हणजे आत्ता बोलणं चालू आहे की फलटणमध्ये दहशत आहे, तर यावर तुमचं काय म्हणणं आहे? विरोधक दहशत म्हणतात, मला दहशतचा अर्थच कळत नाही. त्यांचं म्हणाचं उद्देश काय? दहशत कोणी म्हणायला पाहिजे? गरीब जनतानी म्हणायला पाहिजे, जो रोज आमच्या तालुक्यात काम करून पोट भरतो आहे. परंतु मला गंमत वाटते की जे लोक आमदार आहेत, जे माजी आमदार आहेत, जे माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते व मोठ्या मोठ्या पदावर होते तेच म्हणतात दहशत आहे. ह्यांचं खरं दहशत म्हणजे ज्या ह्या तालुक्यात विकास चालले आहेत त्या विकासला ते काउंटर करू शकत नाही आणि म्हणून दहशत त्यांनी हे शब्द वापरले आहेत. आणि खरा अर्थ विकास फलटण तालुक्याचा दहशत आहे. हो, दहशत आहेच आम्ही म्हणू शकतो आहे. विकास फलटण तालुक्यातल्या गेल्या 30 वर्षाचा आणि येत्या 2 वर्षाचा आपण विकास जर तुलना केली तर तुम्हाला प्रचंड तापमान त्याच्यात दिसत. आणि दहशत हा शब्द की एखादा लहान माणसाने वापरावे की मी भीतो एकाला, परंतु हे मोठे लोकच वापरतात. जनतातले सगळ्यात कॉमन माणूस, एकही कॉमन माणूस म्हणत नाही की माझ्यावर अनी दहशत केली, बनी दहशत केली. मोठेच माणसं म्हणतात दहशत. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का की फलटणमध्ये जी दहशत आहे ती विकासाची दहशत आहे? हो, आमचं म्हणणं विकासाचीच दहशत आहे. आम्ही लोकांची कामं करतो, लोकांना कुठे असले त्याचं कामं, मग ते रेव्हेन्यू खातं असू दे, इरिगेशन खातं असू दे, पोलीस खातं असू दे, त्यात लोकांची कामं होतात. आणि दुर्दैवाने की हे कामं जेव्हा होतात तेव्हा लोक खुश होतून परत जातात. ग्रामीण भागातलं तालुक्यातल्या लोकांची ह्या 4-5 खात्यातच कामं असतात. आणि हे जेव्हा आम्ही कामं करतो त्याचं नाव मग तुम्ही दहशत देताय का? तुम्ही फलटण तालुक्याचं 35 वर्ष तुम्हाला सत्ता दिली होती, तुम्हाला अजून 5 वर्ष तुम्ही विकासाकरता सत्ता मागताय. मग गेल्या 30 वर्ष तुम्ही काय केले? एखादं माझी आमची SP मीरा बोलवणकर जेव्हा फलटणला येतात त्या ज्या म्हणतात स्टेजवर की मी जेव्हा इथं SP म्हणून होतो म्हणजे 2000 सालाच्या जवळ एखादं माझं चुकत असेल आणि 25 वर्षानंतर मी परत फलटणमध्ये येतो तेव्हा तेवढेच खड्डे आहेत फलटणमध्ये, हे एक IAS ऑफिसर म्हणते. ह्याचं कुठे तर नोंद घ्यायला पाहिजे ना. म्हणजे आम्ही विरोधक म्हणून म्हणत नाही, ती IAS ऑफिसर्स म्हणती. आणि मग 25 वर्ष सत्ते कोणाकडे होते? 25 वर्ष ह्यांच्याकडे सत्ता होती आणि अजून 5 वर्ष तुम्हाला सत्ता पाहिजे. विरोधक कायमच म्हणजे म्हणत आलेत की बाबा माजी खासदारांनी केंद्रातून कुठलीच योजना इथं आणल्या नाहीत, तर यावर तुमचं काय म्हणणं आहे? खरं म्हणजे रणजितदादा जेव्हा खासदार झाले तेव्हा दुर्दैव देशाचं की कोविडसारखा आजारपण आपल्या देशात आल्यात. निम्मी खासदारकी कोविडच्या काळामध्ये गेली आणि निम्मी खासदारकीमध्ये जेव्हा खऱ्या अर्थात काम सुरू केलं तेव्हा फलटण तालुक्याचं जर आपण बघितलं त्यांनी सेशन कोर्ट आणलं,
फलटण तालुक्याला RTO ऑफिस आणलं. परत देवदरचं जे पाणी इतक्या वर्ष आमच्या तालुक्यात पोच झालं नाही, त्याच्याकरता त्यांनी फंड आणून ते पाणी आमच्या तालुक्यात पोच केलं. आणि चारी बाजूनं तालुक्यातले रस्ते त्यांनी करून घेतले नितीन गडकरींच्या मदतीने. आसू आमच्या एका टोकाचं गाव आहे. आसू ते गिरवी रस्ता 260 कोटीचा केला. परत फलटण ते पुशेगाव रस्ता झाला. आणि हे रस्ते सर्व केंद्रातून आलं. आणि गेल्या कित्येक वर्ष फलटणचा रेल्वेचा प्रश्न फार गाजत होता. मग हिंदूराव नाईक निंबाळकर खासदार असताना पण त्यांनी रेल्वेचा प्रश्न पहिल्यांदा मांडला. आणि त्या प्रश्नानंतर आज फलटण तालुक्यात आमची रेल्वे आली आहे. फलटणला आपल्याला रेल्वे दिसती आहे. आता विरोधकाचं अजून पहिलं म्हणजे त्याच्यावर चेष्टा झाली की नुसतं रेल्वे आणली आहे. अहो, रेल्वे पहिलं यायला लागते, त्याच्यानंतर त्याला जोडून जंक्शन होतात, हे त्यांना कळत नाही. हे खरं म्हणजे त्यांचं दुर्दैव आहे. आणि बरेच पोलीस क्वार्टर्स पण आता आपल्या निर्माण झाल्यात. सेशन कोर्टाचं माध्यमातनं जे वकिलांना सातारला जायला लागतं आहे, आमच्या गरीब जनतेला सातारला जायला लागते, ते आता जायला लागत नाही. ह्या सर्व गोष्टी त्यांनी फलटण तालुक्याकरता केल्या. आणि हे विरोधकांना कधीच ॲक्सेप्ट होणार नाही, बट जनतेला ॲक्सेप्ट झाले. आणि हे ॲक्सेप्ट झाल्याचं येत्या 20 तारखेला तुम्हाला मतदानच्या माध्यमातून दिसत. तसेच आता फलटण तालुक्याकरता मान्य अजितदादांच्या फंडातून आम्हाला जवळजवळ 18 कोटी ST स्टँडला मिळाल्यात. आम्हाला एक सिव्हिल हॉस्पिटलला पैसे सँक्शन झाल्यात. मलटणसारख्या ठिकाणी एक स्टेडियम होणार आहे. फलटणसारख्या शहरात एक तारणगण होणार आहे, म्हणजे जिथं आपण पाहुण्यांना घेऊन जाऊ शकतो आहे. फलटण तालुक्याला जवळजवळ 100 कोटीचे रस्ते मंजूर झाले आहेत. आणि हे सर्व गोष्टी लेडीजकरता स्पेशल जिम लेडीजकरता केले का. थोडासा फलटण ग्रामीण भाग असल्यामुळं अजून जेंट्स आणि लेडीज एका जिममध्ये जावत्या म्हणून त्यांना सेपरेट जिम केले. अशा गोष्टी हे एक फलटणचं विजन नवीन करण्यासाठी आपण हे मंजूर काम आहेत. आणि ह्याच्या पुढं 5 वर्ष आपल्याला फलटण कुठेतर वेगळ्या दिशेला वेगळ्या उंचीवर लिहून ठेवायचं आहे. आणि म्हणून ह्या विजनच्या थ्रू आपणला पुढं जायला पाहिजे. आणि मग विरोधकांचं आपण बोलायचं म्हटलं तर विश्वासानं गेल्या 25 वर्ष आम्ही श्रीराम साखर कारखाना त्यांच्या ताब्यात दिला. श्रीराम साखर कारखाना ताब्यात दिल्यानंतर एक 2-3 वर्ष त्यांनी चालवला. आणि मग परत जवाहरला चालवायला दिला. ठीक आहे, श्रीराम कारखाना होता. दूध संघ त्यांच्या ताब्यात दिलं. दूध संघचं त्यांना जेव्हा ताब्यात दिलं तेव्हा 1,00,000-1.25 लाख लिटर दूध होतं. त्यांना दूध चालवायचा एक्सपिरियन्स आहे का. जे गोविंद 5,000मधनं सुरू करून 5 लाखावर नेलं, तेच आमचं सहकारी दूध संघ लाखावरनं 1.25 लाखावरनं आमची अपेक्षा होतं की ते पण 5 लाखाला गेलं. परंतु दुर्दैव फलटण तालुक्याचं की ते 5,000ला आलं. आणि आज आमच्याच जिल्हा बँकेचं 101 झाले आहेत दूध संघावर. म्हणजे जमीन दूध संघ आणि जमीन आज 101 होऊन विकायला निघाली आहे. हे खरं फलटण तालुक्याचं दुर्दैव आहे. मालोजीसारखे मोठ्या बँक तुम्ही एका पतसंस्थेला चालवायला दिली. ह्या सर्व मोठ्या संस्था आहेत फलटण तालुक्याचे. आणि ह्या संस्था जर तुम्ही चालवू शकत नाही, नगरपालिका तुमच्यावर 25 वर्षाची सत्ता असून मी सांगितलं तुम्हाला की IS ऑफिसरचं मत जे 20-20 वर्षानंतर त्याच गावात येते आणि तेच तिचं मत येते. मग कुठल्या अधिकाऱ्याने तुम्ही फलटण विकास करणार, हे माझा प्रश्न त्यांना राहील. पण मग आता तुम्ही म्हणजे आता निवडणूक तर आलीच आहे, मग लोकांना तुम्ही कसं म्हणजे काय सांगाल किंवा काय तुम्ही अपील कराल की जेणेकरून लोक तुम्हाला मत देतील? आता हेच प्रश्न आम्ही लोकांपुढं ठेवतो. परंतु लोकांना अस्तित्व सगळं दिसते. आणि म्हणून लोक जे प्रवेश आमच्या गटात व्हायला लागल्यात, जे लोक 15-15 वर्ष त्यांच्याबरोबर राहिलेले, 20 वर्ष राहिलेले, ते आता इकडे यायला लागल्यात. हे एका गमजा टाकून होत नाही. कुठे तर त्यांना विचार बदलायचा आहे, परिवर्तन करायचं आहे फलटण तालुक्या. ह्या परिवर्तन करता फलटणची जनतानी इलेक्शन त्यांच्या स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. आणि हे खांद्यावरचे घेतलेले माझे फलटणकर आणि त्यांचे सर्व मतदान येत्या 20 तारखेला आम्हाला प्रचंड मतानं कमळ आणि घड्याळ ह्या 2 चिन्हाला प्रचंड मतानं विजय करतील, हा विश्वास मला आहे. गेल्या 20 दिवस आम्ही फिरतो आहे. जिथं जाईल तिथं लोकांच्या चेहऱ्यावरनं, भावनावरनं जे आम्हाला प्रतिसाद मिळतो ते आम्हाला दिसतो. आणि त्या प्रतिसादांना आम्हाला कॉन्फिडन्स आहे की येत्या 20 तारखेला ह्या घड्याळ आणि कमळ ह्या चिन्हाचं प्रचंड विजय होणार आहे.
आता इलेक्शन तर आलीच आहे, त्यामुळे तुम्ही फलटणमध्ये म्हणजे जागोजागी प्रचारासाठी फिरत आहात. तर मग तुम्हाला लोकांकडून काय अनुभव येतोय? आम्हाला लोकांच्या मध्ये आपल्याला सांगितल्यासारखं एक परिवर्तनचं पाहिजे आणि त्यांच्यात एक दिसते की सगळीकडे जेव्हा फिरतो आम्ही, मग 1 नंबर पण 13 नंबर असो, कुठल्या जातीच्या जमातीचा असो, या लोकांना सगळ्यांना परिवर्तन फलटण तालुक्यातलं पाहिजे. आणि त्याचं लोकांकडूनच येते की आता आपलं नगराध्यक्षाचं उमेदवार म्हणून शमशेरदादा उभा आहेत. एक कॉमन मॅन आहे आणि त्याच्याकरता एकच वाक्य लोक म्हणतात, पोरगं राजाचं नसलं तरी कामाचं आहे. धन्यवाद. आपण आपला अमूल्य वेळ म्हणजे इथे दिल्याबद्दल आणि आपले जे विचार आहेत ते जनतेसमोर मांडल्याबद्दल आपलं खरंच खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. नवीन प्रभाग, नवीन उमेदवार. अशा नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या हॅलो फलटण या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.